आपत्कालीन स्थितीत कशा पद्धतीने निर्णय घेत संकटकालीन परिस्थितीवर मात करायची याची प्रात्यक्षिके नुकतीच एनडीआरएफ व कोकण रेल्वेच्या टीमने रत्नागिरीमध्ये करून दाखवली आहे। यावेळी कोकण रेल्वेसह रत्नागिरी जिल्हा प्रशासनातील विविध खात्यांचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते। आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांना सतर्क होऊन काम करावे लागते, तर परिस्थिती गंभीर असेल तर अशा स्थितीत एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले जाते। नुकतीच एनडीआरएफच्या एका टीमने रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत कोकण रेल्वेसह विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर केले आहे। कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर एनडीआरएफच्या टीमने कोकण रेल्वेच्या परिसरात आपत्कालीन स्थितीत त्यांची टीम कशा पद्धतीने काम करते आणि अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींची कशा पद्धतीने सुटका करून त्यांना उपचारासाठी पाठवले जाते याची प्रात्यक्षिके सादर केली आहे। कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीही यावेळी प्रात्यक्षिके सादर करून दाखवली आहे। तो कोकण रेल्वेच्या मार्गावरून खाली उतरलेल्या रेल्वे बोगीला पूर्ववत मार्गावर आणणे यासह अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन कसे केले जाते याची प्रात्यक्षिके देखील दाखवण्यात आली आहे। यावेळेस रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन विभाग, तहसीलदार कार्यालय, नगर परिषद, अग्निशामक पथक, जिल्हा आरोग्य विभाग, नागरी संरक्षण दल आणि रत्नागिरी पोलीस दल तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान असे विविध विभागाचे कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते।